जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। चोरीच्या घटनेत संशयित असलेल्या चोरट्याला पोलिसांनी इराणी वस्तीतून ताब्यात घेतले होते। चोरट्याला घेऊन परतत असताना इराण्यांनी पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली। हा प्रकार कल्याण जवळील आंबिवलीतील इराणी वस्तीत घडला असून या दगडफेकीत एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झालाय। रात्रीच्या सुमारास मुंबई MIDC पोलिसांनी तौफिक नावाच्या चोरट्याला इराणी वस्तीतून ताब्यात घेतले होते। इराणी वस्तीतून तौफिकला ताब्यात घेऊन काही अंतरावर पोलीस गेले असतानाच अचानक इराणी जमावाने विरोध करत पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली। अचानक दगडफेक झाल्याने पोलिसांनी थेट आंबिवली रेल्वे स्थानक गाठले। मात्र या इराणी जमावाने पोलिसांचा पाठलाग करत रेल्वे स्थानकात देखील पोलिसांवर तुफान दगडफेक केली। यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती। या घटनेनंतर मानपाडा पोलीस ठाण्यात 20 ते 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे। MIDC मुंबईचं पोलीस पथक काल संध्याकाळी आंबोली स्टेशनच्या शेजारी जी इराणी वस्ती आहे त्या इराणी वस्तीमध्ये आरोपींचा शोध घेण्यासाठी आले होते आणि त्यांना जे आरोपी हवे होते त्यातला एक आरोपी चौकशी करता घेऊन जात असताना त्या आरोपीचे नातेवाईक तिथले राहणारे लोकांनी स्टेशनच्या परिसरामध्ये त्यांच्यावर दगडफेक केलेली आहे आणि त्यातला एक अधिकारी आणि 2 अंमलदार यांना जखमी केलेला आहे आणि त्यात आम्ही खडकवाडा पोलिसांना 307 जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। या हेडखाली आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। रात्रभर आम्ही इराणी वस्तीत कोम्बिंग करून 5 आरोपींना अटक केलेलं आहे। उर्वरित आरोपी आम्ही अटक करत आहोत। त्याच्यामध्ये आरोपीचं नाव काय असेल, तर बॅकग्राऊंड काय आरोपीचं? हे MIDC मुंबई पोलिसांचे गुन्ह्यातील आरोपी आहे। ते नाव डिस्क्लोज करता येणार नाही। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।